महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार आहे म्हणलं आता तेवढे सगळेच मायचा सागर गाणं म्हणून राहिलं, मग सगळ्याला कोर्टात नेता काय म्हणू तुम्हाला? सगळ्यांना नाही हो, जे तुम्ही क्लिप ऐका त्या तुम्ही तो फोन सोपान काकांना करा ना, सोपान महाराज तालुक्यांना फोन करा. ते म्हणतात हे गाणं माझ्या मित्राचं कॉल करा ना. माझ्या काय मागं लागले बावळ्या पाण्यासारखं? तुम्हाला का बाकीचे कीर्तनकार दिसत नाही? किती कीर्तनकार नाव सांगू ते दररोज ते गीत म्हणतात, मीच म्हटलं तुम्हाला. अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो, तुम्ही सरळ सरळ म्हणता ही माझी कविता म्हणून. राहिला काय कोर्टाने फिरतं तुम्ही? का पागल समजता मला का बावळट आहे मी? कोणत्या कोर्टात जायचं तुम्हाला? दिल्लीच्या जाणे का अमेरिकेचे जा? म्हणजे भारतात का दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का? तुमचंच आहे माझी मायचा सागर घुमू राहिले तुम्ही 17 वेळेस मला. बाकीचे कीर्तन करा ना, म्हणा ना तुम्ही. माझ्या का मागं लागले रात्रीपासून? रात्रीच्या पासून नाही, जाण हे जाण ते जाण. तुम्ही ऐकून घ्या अगोदर, ऐकून घ्या अगोदर, तुम्ही ऐकून घ्या अगोदर. कोणत्या कोर्टात जायचं ते जा, शहाणपणा करू नका जास्त. बाकीच्या कीर्तन करायला सांगा. शहाणपणा तुम्ही नाही, तुमचा याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, तुम्हाला सांगतो मी कोर्टातच यावं लागेल तुम्हाला. कोणत्या कोर्टात जायचं ते जा, मी सांगू राहिलो पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला. हो, गंगाधर हरणे म्हणून बोलतोय तुम्हाला. ऐका ऐका, तुम्ही पण ऐका. माझं ऐका. नाही तुमचं ऐकत नाही, माझं ऐका. फोन केलाय तुम्हाला. याचं चोरून कविता गायली तुम्ही. सांगा. हो, सगळ्या कीर्तनकारांना चोरून कविता. अरे तुमच्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा की बा तुम्ही हे गाणं माझं आहे. त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेल. मी तुमचं रिकाम आहे का तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला? नाव घेऊ नका ना तुम्ही. ते तुमची ती कविता पहा आणि माझी कविता पहा, त्याच्यात भरपूर फरक आहे. तुमचे शब्द पहा आणि माझे शब्द पहा. हो, चोरलेले म्हणून चोरून केले. दुसरं कडवं का नाही त्याच्यात? सेम शब्द येतं तुमचे. तुमच्या कवितेत आणि माझ्या कवितेत फरक आहे. तुमची कविता जर तुम्ही कोर्टाला दाखवली, माझी कविता दाखवली, त्यात जमीन आसमानचा फरक आहे. पूर्ण अंतरे घेतलेले रजिस्ट्रेशन नंबर आहे का तिचा? हो, रजिस्ट्रेशन नंबर देतो तुम्हाला, त्याचं प्रकाशन देतो, सगळं देतो. कोर्टात जा आणि कोर्टात जाऊन सांगा पुरुषोत्तम महाराज गातो म्हणून. सगळ्या महाराष्ट्रातच ही कविता राहिली, माझ्या मागं लागले, माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या. बाकीचे दिसत नाही. सोपान महाराज सानप दिसत नाही तुम्हाला? अरे तुम्ही माझी कविता म्हणाले, सोपान म्हणत नाही ना माझी कविता. सोपान महाराज सानप दिसत नाही का? ते तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्यातले त्यांना म्हणा ना. मी काय म्हणतो, सोपान सानप माझी कविता म्हणत नाही. तुम्ही मला काय म्हणायचं, इतके मोठे हे तर मनाचा मोठेपणा दाखवा ना. मला प्रत्येक शब्द त्याचा घेतलाय. तुम्हाला 2011 पासून मी बोलतोय, प्रत्यक्ष भेटलो तरी पण तुमचं चालू आहे. तुम्ही माझी कविता कसं काय म्हणू शकता? त्या कवितेला मला सांगा ना. अजंठा प्रकाशनच्या ओंजळ शब्द फुलांची या कविता संग्रहामध्ये तिची परभणी आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे, तिचं कसं टिप्पण आहे. तुम्हाला अजून काय पुरावे द्यायचे? बरं तुमच्याकडून काय मी पैसे मागतो की काय? तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाटतोय? मी काय पैसे मागायलो? अरे गंगाधर हरणेची ती कविता आहे. तुम्ही ती बुलढाणा, मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्यामधून तुम्ही घेतली ती कविता. याच्यावर बोलणं झालं. तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागलेत. नारदाच्या गादीहून आपल्याला खोटं बोलायला नाही वाटत का? काय जातं कोर्टात? कसं जातं तुम्ही कोर्टात जायला? का ते काय एवढं हे का कविता कोर्टात? म्हणजे लोक कोणाचं गीत गाव राहिले, सगळे लोक गायक. अरे गायला नाही, तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का? त्या कविते त्या जळगावच्या त्या व्हिडिओमध्ये ते पहा ना. माझं सर्व काय आहे. तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये सांगाले ही माझी कविता म्हणून. मग तुमची कविता आहे ती, तुम्ही कुठे लिहिली? त्याच्या दुसरे कडवं सांगा बरं मला. अजून रेकॉर्डिंग आहे का? मी तुमचं कडवं गातच नाही. मेलं बी तर ते तुम्हीच गाते, तुमचं लोकांना सांगा. ते मला जेवढे येतं मी तेवढंच गाईल. ही कविता मी गायलेली म्हणलं नाही. बाकीचे जे कीर्तन तेच मी म्हणालो. मी काय म्हणालो, गाण्याला तुमचा विरोध नाही. तुम्ही काय म्हणायला लागलेत ऐका ना, ऐका ना. गायलेली म्हटलं मी. तुम्ही काय म्हणायला लागले माहिती का? मला त्याची नाही अपेक्षा हो. मी काय, तुम्ही काय म्हणायला लागले? सर्व काही माझंच आहे. अरे बाबा गंगाधर हरणे त्याच्या कवी आहे. मला एवढं लोक काय समजाले आमच्या इकडं जे तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात का प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे. कारण माझे पण कार्यक्रम होतात, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचा मुद्दाम कार्यक्रम ठेवला होता आमच्या पोरांनी. माहितीये का? फेसबुकवर नाही ऐका ना माझं, त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना. तुम्ही काय करा, फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप आहे तेवढ्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना की महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहे त्यांना माझी विनंती आहे की ही कविता हरणे सरांची आहे. ही कविता पुरुषोत्तम महाराज जरी गायलेली असेल तर इथं लिखाण मी वगैरे केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा. तुम्ही बाकीचे दिले सगळे सोडून आणि माझं काय वेळेपणा लावला तुम्ही. हीच बातमी तुम्ही सोपान काकाला सांगा ना. सोपान काकाचा नेमकाच फोन आला. त्यांना म्हणलं मला हरणे सरांचा फोन आला. ते म्हणजे मला कॉल करायला लावा, मी बोलतो त्यांना. म्हणजे असं कसं वेड्यासारखं म्हणजे तुम्ही माझ्या कसं काय मागा लागले? मागं नाही लागलो. तुमचे व्हिडिओ काय तुमचा व्हिडिओ व्हायरल. सोपान काकाचा तसा व्हिडिओ द्या मला, चंद्रकांत खळेकरचा द्या. अहो महाराज कीर्तनकार नाही असा की तू दररोज कीर्तन गात नाही. आता हा फेमस मी सोपान काकाचे व्हायलर नाही काय, कारण दररोजच कीर्तनात गातो. ते चंद्रकांत सोपान काकाच्या ऐका ना 10 कीर्तन सोपान काका सोबत मी त्यांचे अटेंड केले.
पण प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात माझ्या अतिशय जवळ येते की या कवितेचे माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनी याचं गायन केलंय, पण ते काय म्हणतात ही कविता गंगाधर हरणे यांची आहे. पण तुमचे एकतरी मला व्हिडिओ दाखवा. महाराज एकदा सुद्धा हे बघा, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. तो सोपान सानप आहे, तो माझा लहानपणीचा मित्र आहे. त्यानं तुमचं नाव एखाद्या याच्यात घेतलं, मी अजून एकदाही ऐकलं नाही. तुम्ही त्याला कॉन्फरन्स मध्ये घ्या, कधी हरणे सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का, त्याचं तुम्ही युट्यूबवर बघा ना. युट्यूबवर जेवढे कीर्तन मी काय म्हणा, मी प्रत्यक्ष ऐका ना तुम्ही 10 ते 12 त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलो आहे, प्रत्यक्ष गेलेलो आहे तिथे गेलेल्या. असल्यावर तुमचं नाव घ्यायचं, तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का? तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होते, त्या दिवशी सांगितलं नाही का हरणे सरांचे उपकार व त्यांनी ही कविता गायली, त्याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला तिचा खूप फायदा झाला. मी म्हटलो का नाही कीर्तनात? मग दररोजच म्हणायचं. बरं, मग तुम्हाला राग काय? मी काय म्हणालो, तुम्हाला इतकी चिड काय आली? तुम्ही काय म्हणायला लागले? मी कविताच बंद करतो म्हणायला लागले, पण नाव नाही सांगणार. फिरता जाईल. तुम्ही आता कोण हरणे सरांना ओळखणार? एकदा नाव पडलं त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटलाचं, सोपान सानपचं, या महाराज लोकांचं. आता मी दररोज बी सांगितले, लोकच मला येड्यात काढतील. मग तेच म्हणालो ना, खोटेपणा वेड्यात उघडकीस येईल ना तुमचा, की माझी कविता म्हणून तुम्ही लोकांना सांगत फिरले. आणि आता नाही तुम्ही बॅनर बी लावले आणि लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता ते शिक्कामोर्तब झालंय पुरुषोत्तम पाटील. नाही बॅनर जरी लावले तर जा तुम्ही त्याचा कॉपीराईट पहा, अजंता प्रकाशन पहा. फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या. मग ते कारण बाकीच्यांचं मला काय आता हरणे सर, मी कोर्टात येतो बस. तुम्हाला प्रेमानं सांगू, तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा. आता नाही तसं नाही ना, मी काय सांगू राहिले, तुम्हाला कोर्टात जायचं ना, तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा. मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो. ओके. कोणत्या कोर्टात जायचं ते. हो, चालतंय.